us start the new chapter, that is 7th chapter, Introduction to Microbiology, means सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख. Let us see the first point, that is applied microbiology, means उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, branch of biology in which study of the enzymes related to the some prokaryotes and eukaryotic microbes, proteins and applied genetics, molecular biology, etc. is performed is called as applied microbiology. This is the definition of applied microbiology. What it means की काही आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित असे काही विकर आहेत. याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत, त्याच्यानंतर प्रोटीन्स आहेत, त्याच्यानंतर अप्लाइड जेनेटिक्स उपयोजित अनुवंशशास्त्र आहे, मोलेक्युलर बायोलॉजी रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा ज्या शाखेत अभ्यास केला जातो त्या शाखेला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. दिस स्टडी इज यूज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स अँड आर प्रोड्युस्ड ऑन अ लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. आता हा जो स्टडी केला जातो त्याचा यूज कशासाठी केला जातो? फॉर द सोसायटी म्हणजे समाजासाठी केला जातो, आणि त्याचबरोबर व्हेरियस प्रोडक्ट्स विविध प्रकारचे प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादनं घेण्यासाठी देखील केला जातो. याच्यामध्ये मग फूड असेल, विविध प्रकारची अन्नपदार्थांची निर्मिती असेल, मेडिसिन्स औषधं निर्मिती यासारखी उत्पादने ती मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवरती घेतली जातात विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रोब्स सूक्ष्मजीवांच्या मदतीने हे घेतलं जातं या ठिकाणी. सेकंड जो आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. दिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, social and environment related processes are and products are included. Various microbial processes useful for this purpose are carried out. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी ही जे सायन्स आहे, शास्त्र आहे, ते कशाशी रिलेटेड आहे, संबंध आहे तर कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर केला जातो. त्याच्यामध्ये फॉर इकॉनॉमिक आर्थिक असेल, सोशल सामाजिक असेल, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस काही पर्यावरणाच्या संदर्भातील काही प्रक्रिया असतील, प्रोडक्ट्स काही उत्पादनं असतील, यांचा समावेश याच्यामध्ये होतो. मायक्रोबियल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरीड आउट. आणि यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मायक्रोबियल प्रोसेस म्हणजे सूक्ष्मजैविक क्रिया ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घडवून आणल्या जातात. आता थर्ड वन इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, याच्यामध्ये मेन फीचर्स, त्याचे प्रमुख पैलू जे आहेत, आता या ठिकाणी ए आणि बी असे दोन प्रमुख पैलू दिलेले आहेत. पहिला बघूया आपण आता. व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसेस. आता या ठिकाणी विविध पदार्थांचं प्रोडक्शन केलं जातं, उत्पादन केलं जातं विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे काय तर किण्वन क्रिया. आता किण्वन क्रिया, आता या किण्वन क्रियेचा वापर करून विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. फॉर एक्झाम्पल विच प्रोडक्ट्स, ब्रेड, चीज, वाईन असेल, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, विविध प्रकारची केमिकल्स रसायनं तयार करण्यासाठी लागणारा रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल या ठिकाणी. त्याचबरोबर एन्झाईम्स, विकर, न्यूट्रियंट्स, पोषक घटक किंवा अन्नघटक, मेडिसिन्स, औषधं इत्यादी पदार्थ किंवा प्रोडक्ट्स जे आहेत हे फर्मेंटेशनची क्रिया घडवून आणून तयार केले जातात.
दुसरा जो मेन फीचर आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचं, यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. आता अनदर यूज मायक्रोबचा जो आहे गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन. आता मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये गार्बेज हा कलेक्ट केला जातो दररोज आणि त्याचं मॅनेजमेंट कशी करायची ही फार मोठी समस्या ही सर्वांच्या समोर म्हणजे संपूर्ण जगासमोरच निर्माण झालेली आहे. ही गार्बेज मॅनेजमेंट व्यवस्थितपणे करण्यासाठी देखील मायक्रोब्स युजफुल ठरतात आणि साहजिकच एन्व्हायरमेंटचं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो या ठिकाणी. आता या ठिकाणी वरती एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आपण घरामध्ये कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू योगर्ट, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो आणि त्याच्यामध्ये देखील आपण फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजे किण्वनक्रिया वापरतो. मग विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस? कोणते मायक्रोब सूक्ष्मजीव या ठिकाणी वापरले जातात? तर घरगुती आपण मिल्कचं योगर्टमध्ये केलं जात असताना काय त्याच्यामध्ये ॲड करतो? तर सम ड्रॉपलेट्स ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क, त्याच्यामध्ये हे ड्रॉप्स आपण टाकतो, ताकाचे थेंब किंवा दह्याचे थेंब आणि कन्व्हर्जन करतो. म्हणजे त्या बटर मिल्कमध्ये किंवा योगर्टमध्ये ऑलरेडी मायक्रोब्स असतात आणि ते मायक्रोब्सच काय करतात, फर्मेंटेशनची क्रिया करून मिल्कचं कन्व्हर्जन योगर्टमध्ये करण्याचं काम करतात. अशा पद्धतीने अनेक पदार्थ आपण घरामध्ये देखील तयार करतो. त्याच्यामध्ये इडली आहे, डोसा आहे, यासारखे पदार्थ जे आहे ते आपण याच पद्धतीनं करतो. आता या ठिकाणी काही प्रोडक्ट्स आपल्याला बघायचे आहेत सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार केले जाणारे. त्याच्यामधला पहिला जो प्रोडक्ट आहे तो डेअरी प्रोडक्ट्स, दुग्धजन्य उत्पादने. आता दुग्धजन्य उत्पादने म्हणजे काय? दुधापासून तयार केलेले पदार्थ. सिन्स एन्शियंट डेज मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू व्हेरियस प्रोडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. आता अगदी पूर्वीच्या काळापासून काय केलं जातं, मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू व्हेरियस प्रोडक्ट्स, दुधाचं रूपांतर अनेक पदार्थामध्ये केलं जातं. आता हे का केलं जातं? तर मिल्क इज पेरिशेबल आहे. म्हणजे काय? नाशवंत आहे. लगेच तुम्हाला माहिती आहे दूध हे नाश पावतं. पण त्याला प्रिझर्व करण्यासाठी, त्याला टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय येतं, मग चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, केफीर आहे, योगर्ट आहे, इत्यादी पदार्थ आपण त्या मिल्कपासून काय करतो, प्रोड्यूस करतो. मग याच्यामध्ये आता केफीर आहे. केफीर हा जो पदार्थ आहे तो शेळीच्या दुधापासून तयार केला जातो. आता हे पदार्थ तयार केले जात असताना वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दीज प्रोडक्ट्स. हे पदार्थ तयार होत असताना त्याच्यामधलं वॉटर कंटेंट, पाण्याचं जे प्रमाण आहे ते काय होतं, चेंज होतं म्हणजे बदलतं. आता दुधाचं दही झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे दूध किती लिक्विड स्टेटमध्ये असतं, पातळ असतं आणि त्याच्यापासूनच योगर्ट तयार झाल्यानंतर त्याच्यातलं वॉटर कंटेंट किती कमी झालेलं असतं, घट्टपणा त्याला आलेला असतो. बरोबर आहे. त्याचबरोबर ॲसिडिटीसुद्धा, त्याची आम्लता जी आहे तीसुद्धा चेंज होते. थोडंसं आंबूस टेस्टीला हे पदार्थ लागतात, टेस्ट लागतात आणि हे प्रोडक्ट्स फॉर्म होत असताना त्याचं स्ट्रक्चर म्हणजे पोत जो आहे तो चेंज होतो, टेस्ट बदलते त्याची आणि फ्लेवर इज ऑल्सो इम्प्रूव्ड. त्याला विशिष्ट पदार्थ, आता दुधाचे फ्लेवर तुम्हाला माहिती आहे, विविध प्रकारची फ्लेवरची आईस्क्रीम्स बाजारामध्ये तुम्हाला मिळतात. स्ट्रॉबेरी असेल, मँगो फ्लेवरचा असेल किंवा रोज फ्लेवरचा असेल, यासारखा तुम्ही आईस्क्रीम्स बाजारामध्ये खातात. तशा पद्धतीचं आता दुधाचं दह्यामध्ये रूपांतर केलं जात असताना ती मिल्कची जी टेस्ट आहे ती टेस्ट योगर्टला साहजिकच नसते. योगर्टची टेस्ट काय असते, वेगळीच असते. म्हणजे यामध्ये पदार्थ तयार केले जात असताना दुधामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट साहजिकच होत या ठिकाणी असते. या ठिकाणी आपण दुसरा प्रोडक्ट बघणार आहोत, योगर्ट प्रोडक्ट्स म्हणजे योगर्ट उत्पादन. योगर्ट मीन्स दही. आता घरामध्ये आपण जे तयार करतो आणि या पद्धतीचं जे योगर्ट आहे ते योगर्ट थोडंसं वेगळ्या पद्धतीनं इथं तयार केलं जातं. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली इनोक्युलंट. आता या ठिकाणी
योगर्ट हा जो आहे तो मिल्क प्रोडक्टच आहे, पण तो तयार करण्यासाठी कशाची हेल्प घेतली जाते तर लॅक्टोबॅसिली इनोक्युलंट. घरामध्ये जसं आपण योगर्ट तयार करत असताना त्याच्यामध्ये, किंवा योगर्ट म्हणण्यापेक्षा आपण घरामध्ये जे तयार करतो त्याला कर्ड असं म्हटलं जातं, दही. त्याच्यापेक्षा हे योगर्ट हे थोडंसं वेगळं असतं. मग घरामध्ये आपण ते कर्ड तयार करताना काय घालतो, बटर मिल्क घालतो. मग इथं बटर मिल्कच्या ऐवजी या ठिकाणी इनोक्युलंट म्हणजे थोडक्यात विरजन म्हणून जे घातलं जातं ते विरजन काय असतात तर एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये काय म्हटलं जातं, त्याला लॅक्टोबॅसिली असं म्हटलं जातं. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, condensed milk powder is mixed with milk to be fermented for industrial production of yogurt. Milk is boiled, and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. Lactic acid is formed due to Streptococcus that makes the proteins to gel out, that gives dense consistency to the yogurt. आता याचा अर्थ बघूया. आता यामध्ये योगर्ट तयार केलं जातं मिल्कपासून. हे तयार केलं जात असताना त्यातली प्रोटीन कंटेंट जे आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते मेंटेन करण्यासाठी, राखण्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क पावडर या ठिकाणी प्रथिनयुक्त दुधाची पावडर जी आहे ती याच्यामध्ये काय केली जाते, मिक्स केली जाते आणि फर्मंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आणि अशा पद्धतीनं औद्योगिकरित्या उत्पादन करताना या ठिकाणी दुधाची पावडर मिसळून ते तयार केलं जातं. त्याचबरोबर मिल्क इज बॉईल अँड वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर. आता मिल्क सुरुवातीला याच्यामध्ये काय केलं जातं, बॉईल केलं जातं, उकळलं जातं. आणि जेव्हा ते कूल होतं, कूल म्हणजे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नसतं घरामध्ये देखील आपण, टू वॉर्म टेम्परेचर, थोडंसं उबदार असतानाच त्याच्यामध्ये काय केलं जातं, बॅक्टेरियल स्ट्रेन्स ॲड केल्या जातात. म्हणजे बॅक्टेरियल स्ट्रेन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय केले जातात, जीवाणूचं मिश्रण मिसळलं जातं. त्याच्यामध्ये कोणते आहेत तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. आता इथं थर्मो आहे, थर्मो म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम केलं जातं. आणि दुसरा आहे तो लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. हे कसे ॲड केले जातात तर 1:1 प्रपोर्शन, म्हणजे दोघांचंही प्रमाण जे आहे या बॅक्टेरियल स्ट्रेनचं ते समप्रमाणात 1:1 एकाच एक प्रमाणामध्ये मिसळलं जातं. आता याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म्ड. या प्रोसेसमध्ये लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते. ही कोणामुळं होते तर स्ट्रेप्टोकोकस या ठिकाणी जे ॲड केले ना त्याच्यामुळं लॅक्टिक ॲसिड त्याच्यामध्ये तयार होतं. दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट, दॅट गिव्ज डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. आणि त्यामुळं काय होतं, यातली जी दुधातली प्रोटीन्स आहेत ती प्रोटीन्स काय होतात, थोडीशी जेल आउट होतात. म्हणजे घट्टसर जेलमध्ये कन्व्हर्ट त्यांचं होतं. जेली तुम्हाला माहिती आहे, जेली चॉकलेट वगैरे असतात त्या पद्धतीनं जेल आउट होतं. आणि त्यामुळं होतं काय तर योगर्ट जे आहे, दही तयार जे होतं त्याला डेन्स कन्सिस्टन्सी म्हणजे दाटपणा प्राप्त होतो. हिअर ॲसिटल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड ड्यू टू लॅक्टोबॅसिली दॅट गिव्ज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू योगर्ट. आता या ठिकाणी ही जी कंपाऊंड्स तयार होतात कुणामुळं संयुग तयार होतात त्याच्यामुळं यामध्ये तर लॅक्टोबॅसिली नावाची जे याच्यामध्ये बॅक्टेरियल स्ट्रेन ॲड केलेली असते त्याच्यामुळं ही कंपाऊंड तयार होतं. आणि त्यामुळं काय होतं, इट गिव्ज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू योगर्ट. त्यामुळे योगर्टला वैशिष्ट्यपूर्ण अशी टेस्ट प्राप्त होते. नाउअडेज व्हेरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स्ड विथ द योगर्ट टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. अलीकडच्या काळामध्ये काय केलं जातं, फ्रूट ज्युसेससुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. आणि त्यामुळं योगर्टला काय होतं, डिफरंट टाईप्स ऑफ फ्लेवर्स येतात. जसं की वेगवेगळं आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला उपलब्ध होतं, तसं योगर्ट देखील याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, etc. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड
इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. आता दूध टिकवण्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यावरती पाश्चरायझेशनची प्रोसेस केली जाते. तसं या ठिकाणी योगर्ट जे आहे त्याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी म्हणजे त्याचं देखील जास्त दिवस टिकवण्यासाठी काय केलं जातं पाश्चरायझेशन केलं जातं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रोबायोटिक प्रॉपर्टीज आहेत. आता प्रोबायोटिक गुणधर्म हे पुढं आपण बघणार आहोत. ते सुद्धा आपल्याला काय करता येतात या पाश्चरायझेशनच्या प्रोसेसमुळे इम्प्रूव्ह करता येतात, सुधारणा त्याच्यामध्ये करता येते. थर्ड प्रोडक्ट इज बटर मीन्स लोणी. टू टाइप्स ऑफ बटर like sweet cream and cultured are produced on a large scale. Microbes are used for production of cultured variety. आता या ठिकाणी लोणी जे आहे किंवा बटर जे आहे ते 2 टाईपचं आहे. ते लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याची प्रोडक्शन केलं जातं. त्याच्यामध्ये स्वीट क्रीम म्हणून एक प्रकार आहे, 1 टाईप आहे. आणि सेकंड टाईप आहे त्याला कल्चर्ड असं म्हटलं जातं. मी कल्चर्ड व्हरायटी जी आहे ही कल्चर्ड व्हरायटी प्रोड्यूस करण्यासाठी मायक्रोबचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा या ठिकाणी वापर केला जातो. हिअर इज अ पिक्चर ऑफ द बटर इज गिव्हन. फोर्थ वन इज चीज प्रोडक्शन. चीज सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, अगदी टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा आपण चीज वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज बघत असतो. चीज इज प्रोड्युस्ड ऑन अ लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता वर्ल्डमध्ये आता चीज हे मोठ्या प्रमाणावरती काय केलं जातं तयार केलं जातं. कशापासून तयार केलं जातं तर ॲबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क. संपूर्ण जगामध्ये ॲबंडंटली अवेलेबल प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारं काऊ मिल्क म्हणजे गाईच्या दुधापासून ही चीज प्रोडक्शन केलं जातं संपूर्ण जगामध्ये. फर्स्ट काय केलं जातं केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ द मिल्क आर परफॉर्म्ड. पहिल्यांदा सर्वात त्या दुधाच्या काय केल्या जातात काही टेस्ट घेतल्या जातात म्हणजे परीक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये काही केमिकल टेस्ट केल्या जातात त्याच्या आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट सूक्ष्मजैविक देखील काही टेस्ट त्याच्यामध्ये केल्या जातात. आणि नंतर मग काय केलं जातं सम कलर्स आर ॲडेड इन टू इट अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅटिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. आणि नंतर मग शेवटी त्याच्यामध्ये काय केलं जातं हे जे मी आता मायक्रोबची नावं घेतली सूक्ष्मजीव हे त्याच्यामध्ये काय केले जातं ॲड केले जातात. आणि त्यामुळे काय होतं इट इम्पार्ट सोअरनेस टू द मिल्क. आणि त्यामुळं दुधाला थोडासा सोअरनेस म्हणजे आंबटपणा येतो. आफ्टर धिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्चर. आता त्याच्यानंतर त्याला काय द्यावं लागतं डेन्स टेक्चर म्हणजे थोडासा दाटपणा द्यावा लागतो. त्याच्यासाठी काय केलं जातं व्हे नीड्स टू बी रिमूव्ड. त्याच्यामध्ये असणारं व्हे काय करावं लागतं रिमूव्ह करावं लागतं काढून टाकावं लागलं. व्हे मीन्स वॉटर इन द योगर्ट. त्याच्यामध्ये असणारे वॉटर कंटेंट जे आहे ते वॉटर कंटेंट पाण्याचं प्रमाण काय करावं लागतं या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. या ठिकाणी an enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. आता यापूर्वीच्या काळामध्ये हे चीज जे आहे ते चीज प्रोडक्शन करण्यासाठी काय वापरलं जायचं तर एक एन्झाईम वापरलं जायचं. त्या एन्झाईमचं नाव असं होतं की रिनेट. रिनेट हे एन्झाईम यूज केलं जायचं. कुठून मिळवलं जायचं हे तर थ्रू ॲलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल. कॅटल म्हणजे जनावरांच्या अन्ननलिकेतून हे एन्झाईम रिनेट मिळवलं जायचं. परंतु आता हाऊएव्हर ॲन एन्झाईम प्रोटीज ऑब्टेन्ड फ्रॉम फंगाय इज यूज्ड ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. आता मात्र व्हेजिटेरियन चीज निर्मिती म्हणजे शाकाहारी चीज निर्माण करण्यासाठी एन्झाईम प्रोटीज वापरलं जातं. कुठून मिळवलं जातं तर फंगाय म्हणजे कवक किंवा बुरशीपासून मिळवलं जातं. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट. पहिल्यांदा याच्यामध्ये काय केलं जातं व्हे जे आहे ते व्हे तर बाजूला याच्यातून काढलं जातंच. विच हॅज सम अदर युजेस आणि त्याचा काहीतरी दुसऱ्या कारणासाठी उपयोग केला जातो.
देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू स्टेप्स. आणि नंतर मात्र चीज प्रोडक्शनची प्रोसेस जी आहे, क्रिया जी आहे, तिथून स्टार्ट होते, चालू होते. त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, म्हणजे टप्पे आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते स्टेप्स आहेत, तर लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस. त्याच्यामध्ये जे सॉलिड योगर्ट आहे, घट्ट झालेलं जे योगर्ट आहे, त्याचे काय केलं आहेत, कटिंग इंटू पीसेस, त्याचे तुकडे केले जातात. त्याच्यानंतर वॉश केलं जातं ते. त्याच्यानंतर रबिंग म्हणजे रगडलं जातं. सॉल्ट मिक्स केलं जातं. अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स अँड फ्लेवर्स. आणि मग त्याच्यामध्ये काही आवश्यक असणारे जे मायक्रोब्स आहेत, पिगमेंट्स म्हणजे काही त्याच्यामध्ये कलर असतील, त्याच्यानंतर फ्लेवर्स म्हणजे काही स्वाद वगैरे, हे जे आहेत, हे सगळं काय केलं जातं, त्याच्यामध्ये मिसळले जातात. आणि मग ते देन चीज इज प्रेस्ड अँड कट इंटू पीसेस. आणि लास्टला मग हे चीज जे आहे ते प्रेस केलं जातं, दाबून त्याचे पीसेस केले जातात, तुकडे केले जातात. अँड स्टोअर्ड फॉर रायपनिंग. आणि मग ते कशासाठी स्टोअर केलं जातं, तर रायपनिंगसाठी म्हणजे परिपक्व होण्यासाठी ते परत काय दिलं जातं, ठेवून दिलं जातं.